आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडेल कसे तयार करायचे, रिपॉझिटरी कसे तयार करायचे आणि सर्व्हिसेस कसे तयार करायचे ते बघितलेत. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघतोय, कंट्रोलर कसे तयार करायचे. क्लायंट कडून येणाऱ्या सगळ्या रिक्वेस्ट कंट्रोलरला येतात आणि कंट्रोलर सांगतो की काय करायचं, बरोबर. सो कंट्रोलर आर नथिंग बट द क्लासेस. कंट्रोलर हे क्लासेसच असतात. मग आता मी कोणते कोणते कंट्रोलर घेणार आहे? रजिस्टर कंट्रोलर असेल, बुकिंग कंट्रोलर, कोर्स कंट्रोलर, ऍडमिन लॉग इन कंट्रोलर. ठीक आहे. मग कंट्रोलर पॅकेज वरती मी राईट क्लिक करून न्यू क्लास करते. राईट क्लिक, न्यू क्लास, रजिस्टर कंट्रोलर, फिनिश. आता हा रजिस्टर कंट्रोलर जो क्लास आहे तो रेस्ट कंट्रोलर म्हणून काम करेल, बिकॉज वी आर डेव्हलपिंग रेस्टफुल वेब सर्व्हिसेस. फ्रंट एंड बॅक एंड दोन वेगळ्या गोष्टी असणार आहेत. मग हे रेस्टफुल वेब सर्व्हिसेस म्हणून काम करणार आहे. मग इथं मी लिहिणार @REST कंट्रोलर. आणि ह्याला मी रिक्वेस्ट मॅपिंग पण देतीये. म्हणजे जर कुणी ह्याला रिक्वेस्ट केली तर ती ऍडमिशन सिस्टीम स्लॅश असं, म्हणजे लोकल होस्ट HTTP:// लोकल होस्ट:// /admission system स्लॅश असं त्याला रिक्वेस्ट केली गेली पाहिजे. ठीक आहे. आणि क्रॉस ओरिजिन देणं गरजेचं आहे, कारण आपण याला अँग्युलर मधून कॉल करणार आहे. मग क्रॉस ओरिजिन ब्रॅकेटमध्ये देणार मी, ओरिजिन्स इज इक्वल टू अँग्युलर रन होतं localhost:// 4200 पोर्टला. मग तिथे तो पाथ इथे द्यायचा, HTTP:// म्हणजे हा कंट्रोलर आता अँग्युलरला अलाउ करेल रिक्वेस्ट करायला. ठीक आहे. मग आता इथे सर्व्हिस लेअर इंजेक्ट, ही कंट्रोलरची लेअर आहे. कंट्रोलरमध्ये सर्व्हिस इंजेक्ट करावी लागते. मग इथं मी सर्व्हिसचं व्हेरिएबल ऑटो वायर्ड करून घेणार आहे. ऑटो वायर्ड मी इथं लिहिणार प्रायव्हेट रजिस्टर सर्व्हिस RS. ऑब्जेक्ट घेतली, सर्व्हिस इंजेक्ट केली. आता मग बघायचं रजिस्टर सर्व्हिस मध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत, त्या सगळ्यांसाठी आपण इथं मेथड डिफाईन करतो. इन्सर्ट, गेट ऑन आणि लॉग इन. त्यासाठी आपण कंट्रोलरमध्ये गेट मॅपिंग, पोस्ट मॅपिंग. गेट मॅपिंग दोन येणार आहेत, एक सगळे रेकॉर्ड घेण्यासाठी आणि एक लॉग इन साठी. दोन गेट मॅपिंग येणार आहेत आणि एक पोस्ट मॅपिंग येणार आहे. बघा ना, सर्व्हिस लेअरला जाऊन कळतं आपल्याला की आपल्याला कुठले कुठले मॅपिंग लागणार आहे. इन्सर्ट साठी पोस्ट मॅपिंग लागतं. आता हे गेट ऑल आहे, ह्यासाठी गेट मॅपिंग लागणार आहे आणि लॉग इन साठी पण गेट मॅपिंगच लागणार आहे. ठीक आहे. मग आता मी इथं कंट्रोलरमध्ये मॅपिंग ऍड करायला लागते. मी इथं लिहिते @गेट मॅपिंग, की जर कुणी /रजिस्टर साठी रिक्वेस्ट केली तर पब्लिक लिस्ट रिटर्न करणारं फंक्शन घेतलीये. लिस्ट, रजिस्टरची लिस्ट रिटर्न करेल फंक्शन. आणि इथं म्हणते गेट ऑल, काहीतरी असं नाव देते, आणि रिटर्न RS डॉट गेट ऑल रजिस्टर्स. कंट्रोल-Shift-O करू म्हणजे रजिस्टर क्लास इम्पोर्ट होईल. झाला तो इम्पोर्ट. सो गेट मॅपिंग स्लॅश रजिस्टर, म्हणजे जर कुणी HTTP:// लोकल होस्ट:// /admission system /रजिस्टर अशी रिक्वेस्ट केली तर त्याला सगळे रेकॉर्ड मिळणार आहेत रजिस्ट्रेशन टेबलमध्ये. हे झालं सगळे रेकॉर्ड घेण्यासाठी. आता पुढचं लॉग इन साठी पण एक गेट मॅपिंग लागणार आहे आपल्याला. मग मी गेट मॅपिंग परत घेतेय, /रजिस्टर /ईमेल येणार आहे आणि /पासवर्ड येणार आहे. लॉग इन साठी ईमेल पासवर्ड दोन गोष्टी येणार आहेत. मग ते इथं URL मध्येच डिफाईन करायचे, रजिस्टर आणि रजिस्टरला ईमेल आणि पासवर्ड. आणि मग इथं पण मी इथं फंक्शन घेतेय, लिस्टच रिटर्न होणार आहे पण इथं मेथडला नाव देते लॉग इन. आणि आता हे जे URL मध्ये दिलेले आपल्याला जे पॅरामीटर्स आहेत किंवा त्यांना पाथ व्हेरिएबल म्हणतात, हे पाथ व्हेरिएबल आपल्याला इथं रीड केले पाहिजेत. मग ते @पाथ व्हेरिएबल अनोटेशन आहे, त्याने आपण रीड करणार. पाथ व्हेरिएबल ईमेल ID नावाचं ते पाथ व्हेरिएबल आहे. ते मी एका स्ट्रिंग मध्ये स्टोअर करून घेते, स्ट्रिंग E. देन अगेन @पाथ व्हेरिएबल, इथे येणार पासवर्ड. आणि हे पण मी एका स्ट्रिंग व्हेरिएबल मध्ये घेते काढून.
PS. सो इथं जर तुम्ही बघितलं तर मग मी गेट मॅपिंगच करतेय, पण त्याला मी दोन पाथ व्हेरिएबल पास केलेले आहेत, ईमेल आयडी आणि पासवर्ड. फंक्शन घेतले लॉग इन आणि इथं @path व्हेरिएबल ईमेल आयडी स्ट्रिंग ई, कॉमा @path व्हेरिएबल पासवर्ड स्ट्रिंग PS. आणि इथं रिटर्न करताना मी लिहिते rs.लॉग इन मेथड आपली होती तिथे, ती इथं मी कॉल करते. ईमेल आणि पासवर्ड पास केला त्याला. सर्व्हिस मधली लॉग इन मेथड इथं कॉल केली. हे झालं गेट मॅपिंग. आता पोस्टचं मॅपिंग पण आहे. इन्सर्टसाठी पोस्ट मॅपिंग लागतं कारण क्लायंट कडून डेटा येणार आहे. पोस्ट मॅपिंग स्लॅश रजिस्टर पब्लिक रजिस्टरचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार आहे. सेव्ह किंवा कुठलेही आपण फंक्शन घेऊ शकतो, इन्सर्ट रेकॉर्ड. आता इथं अँग्युलर मधून रजिस्टरचं ऑब्जेक्ट मिळणार आहे आपल्याला, अँग्युलर मधून इकडे येणार आहे. मग मी @रिक्वेस्ट बॉडीनी तो डेटा काढून घेणार. रिक्वेस्ट बॉडी रजिस्टरचा ऑब्जेक्ट मिळणार आहे मला, तो मी काढून घेते. अँग्युलर मधून रजिस्टरचा ऑब्जेक्ट पास केला जाणार आणि तो ऑब्जेक्ट इथं येणार या व्हेरिएबल मध्ये. आणि आता मी इथं म्हणते रिटर्न रिटर्न rs.insert फंक्शन कॉल करते. इथं ते डेटाबेसमध्ये स्टोअर होईल आणि क्लायंटला रिटर्न होईल. म्हणजे सर्व्हिसमध्ये 3 फंक्शन्स होते, तर त्या 3 फंक्शनसाठी मी 3 मॅपिंग ऍड केलेत. 2 गेट मॅपिंग होते आणि 1 पोस्ट मॅपिंग होतं. हे झालं रजिस्टर कंट्रोलर. आता पुढचा कंट्रोलर घेतेय मी, तो येते कोर्स कंट्रोलर. परत कंट्रोलरवरती राईट क्लिक करतेय, न्यू क्लास कोर्स कंट्रोलर, फिनिश. याच्याही वरती येणार आहे @रेस कंट्रोलर, रिक्वेस्ट मॅपिंग आणि क्रॉस ओरिजिन, हे त्याच्यावरती पण येणार आहे. ठीक आहे. आता कोर्स कंट्रोलर मध्ये कोर्स सर्व्हिसचा ऑब्जेक्ट इंजेक्ट करायचा आहे. सो ऑटो वायर्ड प्रायव्हेट कोर्स सर्व्हिस CS. आता बघायचं कोर्स सर्व्हिस मध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत. अकॉर्डिंग टू दॅट इथं आपल्याला कंट्रोलरचं मॅपिंग करावं लागणार आहे. मग आता इथं इन्सर्ट आहे म्हटलं की पोस्ट मॅपिंग लागणार आहे. गेट ऑल साठी गेट मॅपिंग, डिलीट साठी डिलीट मॅपिंग, अपडेट साठी पुट मॅपिंग आणि सर्च साठी गेट मॅपिंग. म्हणजे मी कंट्रोलर मध्ये 5 मेथड लिहिणार आता. पहिल्यांदा पोस्ट मॅपिंग करतेय पोस्ट मॅपिंग. पोस्ट मॅपिंग आणि कशाचा रेकॉर्ड स्लॅश कोर्ससाठी. कोर्ससाठीचा रेकॉर्ड आपण घेणार आहे. सो पोस्ट मॅपिंग स्लॅश कोर्स. आणि आता इथं पब्लिक कोर्स ऑब्जेक्ट रिटर्न करणारं फंक्शन घेते इन्सर्ट. आता पोस्ट मॅपिंगला रिक्वेस्ट बॉडी असते, क्लायंट कडनं डेटा येणार आहे, रिक्वेस्ट बॉडी. आणि कुठलं रेकॉर्ड येणार आहे, कोर्सचं रेकॉर्ड येणार आहे. म्हणून मी कोर्सचं व्हेरिएबल घेतलं. कंट्रोल-Shift-O केलं की ते ऑटोमॅटिक इम्पोर्ट होतं. सो रिक्वेस्ट बॉडी कोर्स C. पोस्ट मॅपिंग म्हणजे अँग्युलर मध्ये मी एक फॉर्म भरणार आहे, सबमिट करणार आहे, तो सबमिट केलेला डेटा इथं येणार आहे. मग इथं ते कोर्सच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. मग आता इथं कोर्स सर्व्हिस मधलं इन्सर्ट फंक्शन मी कॉल करते आणि ते रेकॉर्ड डेटाबेसमध्ये सेव्ह करते. इथं म्हणते रिटर्न. रिटर्न लिहायचं म्हणजे ते इन्सर्ट होणारं जे रेकॉर्ड आहे ते रिटर्न होणार. हे झालं पोस्ट मॅपिंग. त्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये जाऊन बघूयात दुसरं फंक्शन कोणतं आहे, गेट ऑल. मग गेट ऑल साठी मग इथं मी काय करणार आहे, गेट मॅपिंग करणार. गेट मॅपिंग कुणासाठी गेट मॅपिंग स्लॅश कोर्ससाठी. मग आता हे गेट मॅपिंग सगळे रेकॉर्ड आपल्याला रिटर्न करून देणार आहे, ऑल रेकॉर्ड. मग पब्लिक लिस्ट रिटर्न करणारं फंक्शन लागेल. ती लिस्ट कशाची असेल, कोर्सची. इथं म्हणेन गेट ऑल आणि रिटर्न CS.getAll. सगळे मेथड सगळे रेकॉर्ड इथून रिटर्न झाले. नेक्स्ट मॅपिंग आपण आता घेतोय डिलीट मॅपिंगचं. मग डिलीट मॅपिंग @डिलीट मॅपिंग स्लॅश कोर्स. आणि इथं डिलीट करायला त्याला कोर्स ID लागणार आहे.
कुठला रेकॉर्ड डिलीट? कोर्स आयडी लागणार आहे डिलीट मॅपिंगला. आता हे फंक्शन वॉइड रिटर्न करेल आणि इथं डिलीट, आणि ते पाथ व्हेरिएबल जे आहे ते रीड करावं लागेल आपल्याला. पाथ व्हेरिएबल कुठल्या नावाचं पाथ व्हेरिएबल आहे? CID. ते इंटिजर असणार आहे. मग इंट CI असं व्हेरिएबल इथे घेते. म्हणजे जो पाथ व्हेरिएबल जेव्हा तुम्ही डिलीट कराल, डिलीट करताना त्याचा जो कोर्स आयडी आहे तो पास करायचा. तो कोर्स आयडी आम्ही इथं रीड केला आणि CI मध्ये स्टोअर केला. आणि मग आता इथं फंक्शन मी कॉल करणार आहे CS डॉट, म्हणजे कोर्स सर्व्हिस ऑब्जेक्ट डॉट डिलीट, आणि त्याला CI पास केला. हे झालं डिलीट. त्याच्यानंतर पुढचं बघा, आता अपडेट आहे. अपडेटसाठी आपण कुठलं मॅपिंग वापरतो? पोस्ट मॅपिंग वापरतो. सॉरी, पुट मॅपिंग वापरतो. सो @पुट मॅपिंग. पुट मॅपिंगला /कोर्स असणार आहे आणि कोर्स आयडी पण येणार आहे, कारण कुठला कोर्स अपडेट करायचा त्याचा आयडी नको का द्यायला. कोर्स आयडी पण येणार आहे आणि पब्लिक कोर्सच रेकॉर्ड रिटर्न होणार आहे इथून अपडेट मध्ये. मग आता हे पाथ व्हेरिएबल पण आपल्याला काढून घेतलं पाहिजे एका व्हेरिएबलमध्ये. पाथ व्हेरिएबल इथं काय येणार? CID इंट CID, आणि रिक्वेस्ट बॉडी पण येणार आहे. नवीन डेटा रिक्वेस्ट बॉडी कोर्सचा ऑब्जेक्ट आपल्याला मिळणार आहे. म्हणते कोर्स ऑब्जेक्ट. सो आता इथं रिटर्न CS डॉट अपडेट मेथड कॉल करते, त्याला CID आणि तो ऑब्जेक्ट पास होणार. कोणता कोर्स अपडेट करायचा त्याचा आयडी पण लागेल आणि नवीन डेटा पण लागेल. मग अपडेट मेथड मी कॉल केली, CID आणि C त्याला दिलेलं. हे झालं पुट मॅपिंग. देन लास्ट मेथड सर्व्हिसमध्ये राहिली ती आहे सर्च, जी एक रेकॉर्ड रिटर्न करत आहे. मग मी इथे सर्चसाठी इथं गेट मॅपिंग लागतं. मी इथं @गेट मॅपिंग करते. /कोर्स /CID आणि पब्लिक कोर्सचाच ऑब्जेक्ट रिटर्न करणारी मेथड लागेल सर्च. त्याला पाथ व्हेरिएबल घ्यावंच लागणार काढून, दिलेलं आहे पाथ व्हेरिएबल CID, आणि इंट CID मध्ये ते स्टोअर करून घेते. आणि रिटर्न CS डॉट सर्च मेथड आहे ती रिटर्न केली. म्हणजे सर्व्हिसमध्ये आपण कुठले कुठले फंक्शन घेतले त्या सगळ्यांचं इम्प्लिमेंटेशन कंट्रोलरमध्ये करायचं. गेट मॅपिंग, पोस्ट मॅपिंग, पुट मॅपिंग, डिलीट मॅपिंग, हे झालं कोर्स कंट्रोलर. त्याच्यानंतर ऍडमिन लॉग इन कंट्रोलर एक पाहिजे आपल्याला. ऍडमिन लॉग इन कंट्रोलर ऍड करू.